अहिल्यानगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। 15 जर्सी गाई कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या प्रकारात गुन्हा दाखल। लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। साताऱ्यातील दहिवडी पोलिसांची तुषार खरात यांच्यावर मुंबईत कारवाई। मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप। पीओपीच्या गणेश मूर्तींवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तिकारांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट। सरकार मूर्तिकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन। मुंबई विद्यापीठाच्या चमूला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकनृत्य सादरीकरणासाठी आमंत्रण। इटलीत असलेल्या 77व्या लोकनृत्य महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाच्या चमूशी निवड। रत्नागिरीतील लुटे MIDC मध्ये लागलेल्या वणव्यामुळे परिसरात आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश। भंडाऱ्यात 22 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त। कारधा पोलिसांची मोठी कारवाई। बंदी असून देखील या तंबाखूची विक्री होत होती। कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊल खुणासमोर हजारो वर्षांपूर्वीच्या दगडावर काही खुणा आणि शिल्प आढळून आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।